रामनवमी निमित्त शिर्डीला निघालेल्या पायी पालखीत भरधाव दुचाकी घुसल्याने अपघात घडला. यामध्ये एक महिला साई भक्ताचा मृत्यू झाला असून 2 जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना सिन्नर शिर्डी महामार्गावर कोपरगाव चांदे कसारे शिवारात मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. महिला साई भक्ताचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पालखी रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने सदर अपघात घडल्याचे बोलले जात आहे. नाशिक जिल्ह्यातल्या पात्रे गावातील श्रीराम मित्र मंडळाची पालखी रामनवमी निमित्त काल दुपारी शिर्डीकडे चालली होती. पालखी चांद कसरे शिवारात पोहोचल्यानंतर अचानक भरधाव दुचाकी पालखीत घुसली. यामध्ये अनिता दशरथ दवंगे राहणार पात्रे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सरला गणपत दवंगे आणि चिने या 2 महिला साईभक्त जखमी झाल्या असून शिर्डीतील साईबाबा सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिन्नर ते सावळीवीर फाटा NH 160 बाजूने स्वतंत्र पालखी मार्ग प्रस्तावित आहे. या पालखी मार्गाचे संपूर्ण अंतरात 14 ठिकाणी केवळ 29-23 मीटर अंतराचे काम अर्धवट सोडून ठेकेदार निघून गेला आहे. या उलट सदर मार्गावर ठेकेदाराला टोल वसुलीची परवानगी देऊन 8 महिने उलटले, पण काम बंद आहे. काल झालेल्या अपघाताची जबाबदारी CPIO महाव्यवस्थापक प्रकल्प संचालक BS साळुंके भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक यांच्यावर निश्चित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भास्करराव काळे यांनी केली आहे.